नागपुरात राज्यभरातील महिला बचत गट आणि ज्या महिला उद्यमी आहेत त्यांच्यासाठी महालक्ष्मी सरस हा ग्रामविकास विभागाचा एक खास प्रदर्शन सुरू आहे आणि या खास प्रदर्शनामध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। गेल्या 6 दिवसांमध्ये जवळपास 4 कोटींपेक्षा जास्त उलाढाल जी आहे या संपूर्ण प्रदर्शनामध्ये झालेली आहे। त्यामुळे एक चांगला प्रतिसाद नागपूरच्या जनतेचा, राज्याच्या जनतेचा या संपूर्ण उपक्रमाला मिळत आहे। माझ्यासोबत जिल्हा परिषदेचे अधिकारी शेखर गजबिये सर आहेत। सर, किती व्यवसाय झालेला आहे आणि प्रतिसाद अपेक्षेपेक्षा जास्त आहे? महालक्ष्मी सरस 2026 हे जे ग्रामविकास विभागामार्फत आयोजित करण्यात आलेलं आहे। राज्य अभियान व्यवस्थापन कक्ष महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत आज हे नागपूरमध्ये रेशीमबाग इथे जे प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे। साधारणतः 413 स्टॉल आहेत आणि आत्ता 6 दिवसामध्ये जवळपास आपली विक्री 4 कोटीच्या पुढे झालेली आहे आणि एकूणच हे 13 दिवसाचं प्रदर्शन आहे आणि या 13 दिवसाच्या प्रदर्शनामध्ये साधारणतः 10 ते 12 कोटी यांची उलाढाल होणे अपेक्षित आहे। 400 पेक्षा जास्त स्टॉल्स आहेत आणि 4 कोटीचा व्यवसाय झाला म्हणजे प्रत्येक स्टॉलने 1 लाख रुपयापेक्षा जास्त व्यवसाय केलेला। निश्चितच प्रत्येक स्टॉलनी 1 लाखापेक्षा पुढे त्यांची उलाढाल झालेली आहे आणि नागपूरकरांचा अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे। महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातून इथं स्वयंसहायता समूहांनी सहभाग घेतलेला आहे। वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकुसरीचे स्वयंसहायता समूहांनी तयार केलेले आहेत। याच्यामध्ये पापड, लोणची, हस्तकला आणि विविध पेंटिंग्स असतील किंवा विविध ड्रायफ्रूट्स किंवा वेगवेगळ्या त्यांनी ज्या निर्मित केलेल्या वस्तू आहे त्याला एक चांगलं दालन या महालक्ष्मी सरसमध्ये मिळालेलं आहे। महिलासुद्धा अतिशय त्यांचा चांगला प्रतिसाद आहे आणि ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बळकट होण्यासाठी निश्चित या महिलांच्या आणि ग्रामीण भागातलं जे काही आपण म्हणतो अर्थकारण या निश्चित या महिलांना इथं उपलब्ध झालेलं आहे। त्यामुळे अशाच पद्धतीने या प्रकारच्या प्रदर्शनाला अजूनही 6 दिवस अजून 10 दिवस बाकी आहेत। नागपूरकरांनी भरभराटून या स्टॉलला व्हिजिट करावी आणि महिलांना सहकार्य करावे। धन्यवाद। या ठिकाणी काही महिला उद्यमी सुद्धा आहेत। कशा पद्धतीने रोज गर्दी होत आहे आणि रिस्पॉन्स मिळत आहेत? महालक्ष्मी सरस नागपूरमध्ये खूप छान रिस्पॉन्स मिळत आहे। गर्दी तर खूप चांगल्याच प्रमाणात आहे आणि आम्हाला रिस्पॉन्स पण खूप छान मिळाला। आम्ही साताऱ्यावरून आलेलो आहेत। आमचे प्रोडक्ट्स आहेत अभंग पंचगव्य उत्पादने। कशा पद्धतीने ताई रिस्पॉन्स मिळत आहेत? तुम्ही वाशिममधून आलेला आहात, कशा रिस्पॉन्स मिळत आहे? खूप छान रिस्पॉन्स मिळत आहे सर आणि मला या अभियानाने एवढं काही हे करून दिलं आहे म्हणजे कसं मी एवढ्या दिवस झाले काही करण्याचा विचार करत होते पण मला मार्गदर्शन नव्हतं आणि भीती वाटत होती की मी करू किंवा नाही करू। मेद अभियानामार्फत मी सर्व काही करू शकले सर। धन्यवाद। या ठिकाणी आणखी काही स्टॉल्स आहेत। कशा पद्धतीने रिस्पॉन्स आहे? दिवसा संध्याकाळी ग्राहक कसे येत आहेत? एकदम चांगला रिस्पॉन्स आहे आणि गिराईक पण खूप भरपूर येत आहे। तुम्ही कुठून आला? मी वर्धेतून आली आहे। समुद्रपूर माझं वर्धा डिस्ट्रिक्ट आहे। मेघा बेतवार। प्रदर्शनामध्ये साधारणपणे थंड प्रतिसाद असते, मात्र उन्हाळा खूप आहे तरी रिस्पॉन्स चांगला आहे सर। नागपूरची गर्दी एवढी सुंदर आहे की नागपूरचे लोक एवढे स्वीट आहे का ते येतात, छान वस्तू घेतात आणि आमच्या वस्तूला कुठे ना कुठे आमच्या वस्तूला वाव आहे म्हणून आमच्या वस्तू खूप छान प्रमाणात जात आहे। तर जे स्वयंसहायता गट आहेत, सेल्फ हेल्प ग्रुप्स आहेत, महिला बचत गट आहेत, त्यांच्यासाठी हा उपक्रम जो आहे तो राज्याच्या ग्रामीण विकास विभागाकडून राबवण्यात आलेला आणि त्याला एक चांगला उदंड प्रतिसाद जो आहे तो नागपुरात मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।